पण माझं आणि इंडस्ट्रीतली जी रिॲलिटी ती पाहिली मी, की माझ्या बरोबरीचे जे मुलं होते, ते "हेलो भाई." हां, कास्टिंग कोऑर्डिनेटर्सला, हां. "हाँ भाई आ जाओ, चिकन खाते हैं. हाँ, रूम पे आ जाओ भाई." मग तुम्हें करना तो है लेकिन फीस ही नहीं है. आणि मी फोटोग्राफर, तिथे. ती इंजिनियर. काय हाय एव्हरीवन, वेलकम टू द जुईली शो. आज मी थोडं मराठीमध्ये स्टार्ट करणार आहे कारण की माझे फार स्पेशल गेस्ट इथे आहेत, विनय शाक्य. आणि मी त्यांनाच त्यांच्याबद्दल इंट्रोडक्शन द्यायला मला आवडेल कारण की सांगते, खूप सांगते. तुम्ही सांगते मला मराठी. पहिलेच मी अपोलोजाईज करते सगळ्यांना. आज खूप हिंदी, मराठी, इंग्लिश हे सगळं मिक्स होणार आहे, सो दॅट माझं पर्पज आणि इंटेन्शन असं आहे की वायडर ऑडियन्सला आम्ही हे रीच करू शकू. आणि इट इज अ व्हेरी हेल्पफुल थिंग की माझे गेस्ट मराठीमध्ये पण फार फ्लुएंट आहेत आणि हिंदीमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये पण. तर लेट्स मेक दिस व्हेरी व्हेरी ॲक्सेसिबल. त्यांच्याकडे खूप काही शेअर करायला आहेत आज, अँड आय एम होपिंग की हे सगळ्यांना खूप इन्स्पायरिंग आणि मोटिवेट करेल. सो वन्स अगेन विनय, वेलकम टू द जुईली शो. थँक यू सो मच. थँक यू फॉर बिंग हिअर. आणि आय लीव इट टू यू टू जस्ट गिव्ह एव्हरीवन एक छोटा इंट्रोडक्शन तुमच्याबद्दल, अँड जस्ट स्टार्ट विथ शेअरिंग ऑफ युअर लाईफ फ्रॉम how it started, where you are today, आणि एक डिस्क्रिप्शन, आणि we'll take it from there. ओके, फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच. कारण ज्या व्यक्तीने मला आज इथे बोलवलेलं आहे, ती आहे औरंगाबादची. सो ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझ्याबद्दल सांगायचं असेल तर विनय शाक्य नाव आहे. औरंगाबादचं आहे. आता औरंगाबादचं आहे, आता संभाजीनगर त्याला नाव दिलेलं आहे. औरंगाबादचं आहे, आता संभाजीनगर नाव दिलेलं आहे. आणि ॲक्टिंग कोच आहे. गाणं गायला पण आवडतं, एक्टिंग करायला पण आवडते. बहुत कुछ पसंद है, बहुत कुछ करने की इच्छा है. और आपसे बात करके बहुत अच्छा लग रहा है. पता नाही, हम जब ॲक्टिंग सिखाते हैं, आम्ही ॲक्टिंग शिकवतो, तर आम्ही त्यांच्यातलं जे फिअर आहे ते काढतो. आणि आज मलाच फिअर यायला लागलं. होत आहे ना? असं नको की माझं फिअर मी शेअर नाही करत आहे ना, कारण मी पण फार थोडी आहे नर्वस तुला हां. बोलायला, कारण तू इतका टॅलेंटेड आणि मल्टी वर्सेटाईल आहे. आणि मेन तर औरंगाबादचा, म्हणजे त्या सेन्सचा मला रिलीफ आहे. पण एक फिअर पण आहे की इन द सेन्स की इतके वर्षांनंतर आणि दोन औरंगाबादचे लोक आता मुंबईमध्ये एका स्टुडिओमध्ये सेम इंडस्ट्रीमधून बोलताय. आय थिंक इट इज अ व्हेरी व्हेरी बिग डील. तर मला तो थोडासा असं नर्वसनेस आहे, बट आय एम ऑल्सो सो अप्रिशिएटिव्ह ऑफ तो दॅट. बोलता बोलता निघून जाईल. हां, मला तुझा पण होपफुली. असं नको की बोलता-बोलता एपिसोड होईपर्यंत अजूनच मी तुला घाबरून टाकू. नाही, नाही. तू खूप सुंदर आहेस. तुला ऑह, बघून भीती नाही वाटत. थँक यू. तुला बघून असं वाटतं बोलावंसं. गुड. कारण की आजचं आपलं हे पर्पजच हे आहे की हां, जितकं बोलू शकू तेवढं बोलू, हो ना? परफेक्ट. आणि मला सांग, तू सांगितलं तुला इतक्या साऱ्या गोष्टी आवडतात करायच्या, आणि हे तर आता मोस्टली फ्रॉम द बॅक साइड ऑफ तुझा टॅलेंट साइड आहे. पण ॲट द अदर एंड ऑफ इट तू हे बॅक एंडवरून करतोच आहेस, पण तू आता हे मुलांना पण शिकवतोयस, बरोबर? बरोबर. तर मला थोडंसं ह्याचंच सांग की हे तुझं जर्नी जे होतं, जे तू फ्रॉम डुईंग इट युअर सेल्फ टू देन शेअरिंग इट अँड टीचिंग, हे कसं चालू झालं? ओके. मी ज्यावेळेस 12 वर्षाचा होतो, थोडासा मी तुला माझी स्टोरी सांगतो. शुअर. माझे वडील होते क्लास 1 ऑफिसर. आणि त्यांची एका अपघातात डेथ झाली. सो त्यांची डेथ झाल्यानंतर मग आम्ही तिघं भाऊ आहोत. ट्विन्स. माझा जुळा भाऊ आहे, एक मोठा आहे. आणि त्यानंतर मग लाईफ एकदम बदललं. बदललं कसं, की आम्ही हॉस्टेलला आलो. हॉस्टेलला राहायला लागलो. पण ते हॉस्टेलचं लाईफ पण ब्युटिफुल होतं. औरंगाबादलाच एक हॉस्टेल आहे, बहुजन इथं आहे. ओके. आणि तिथून लाईफ चेंज झालं. आणि सांगणारं नव्हतं कुणीच, बरोबर. की डू धिस डू दॅट. जसं ज्या मुलांना आईवडील असतात त्यांना सगळं सांगतात, गायडन्स असतो. ये करो वो करो. मग सांगणारं कुणी नव्हतं. मग मन मौजी, जो मन आया करो. स्कूल जाओ मत जाओ. मतलब थे सिन्सिअर थे. स्कूल वगैरे जायचो. पण करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू ना, मी खूप डिस्टर्ब होतो. बरोबर. मला असं वाटायचं, म्हणजे वेडा पण होतो, की यार हे हिस्ट्री जॉग्राफी शिकून काय करायचं आहे. मला तर ड्रामामध्ये इंटरेस्ट आहे. मला एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आवडतं काम करायला. मग नाच गाणे डान्स नाटक त्या वातावरणात मला आवडायचं. गॅदरिंग मला आवडायची. मग बऱ्याच वर्ष, म्हणजे 10वी 11thला आलो. मग 11thला आल्यानंतर आमचे जे काका होते ते म्हटले, विनय काय करशील तू? मग मी म्हटलं, काय तुम्ही सांगा काय करायचं. म्हणे आपल्याकडे शेती आहे, ओके. तो तू त्याच्यासाठी क्रॉप सायन्स कर. माय गुडनेस.
आता म्हणजे एकदम हे पूर्ण म्हणजे 180 डिग्री फ्लिप आहे. क्रॉप सायन्स कर आणि क्रॉप सायन्स मध्ये गेलो, कॉलेजला बसलो, आणि तू हे केलंस. जॉईन केलं, ऍडमिशन घेतलं, जाऊन क्लासमध्ये बसलो आणि ते क्रॉप सायन्स काही समजेना. कसं समजेल? कसं समजेल सर? ते झाल्यानंतर 12thला मग ते आर्ट्समध्ये कन्वर्ट केलं. अच्छा, हां. मग चालेल ना मी चूज स्टोरी करता सांगितली येतं. तर? मला हेच पाहिजे. तुला जे सांगायचंय ते सांग आणि आम्हाला तेच ऐकायचंय तुझ्याकडून. सो प्लीज. चालेल. म्हणजे मी यासाठी सांगतोय, की जे आपले व्ह्यूअर्स आहेत, त्यातले बरेचसे माझ्यासारखे कन्फ्यूज पण असतील, हो. की ज्यांना होऊ शकतं टीन एजमध्ये असतील, होऊ शकतं मोठे पण असतील. तर ती स्टोरी थोडीशी त्यांना कनेक्ट होईल आणि मला पण संधी आहे ओपन अप व्हायला. खूप आणि नाही मी अप्रिशिएट करते कारण की हे माझ्यासाठी पण खूप युजफुल आहे. मी तुला सांगते कारण मी पण इतकी कन्फ्युज आपल्याला असं कधी वाटतच नाही की माझं लाईफ पूर्ण मी फिगर आउट केलंय कारण की नेहमी काही ना काही आपल्याला पाहिजेच असतं आणि हे ते खूप टिपिकल आहे तू जे बोलतोयस पण ना की आपल्या इंडियन कल्चरमध्ये पण मी बघते किंवा मग फॅमिलीज आता मी पण फार अपर मिडल क्लास फॅमिलीमधून आहे आणि त्याच्यात म्हणजे नोकरी मेंटॅलिटी बिझनेस कधी कोणी फॅमिलीमध्ये केला नाहीये आणि कसं होतं की आपलं 10th 11th 12th हे जे मेजर इयर्स असतात ह्याच्यात अभ्यासाकडे खूप लक्ष दिलं दिलं जातं हां. की मग तुम्हाला पुढे म्हणजे मग आणि ऑप्शन्स काय आहेत हेच सायन्स आर्ट्स कॉमर्स आणि मग सायन्स खूप हुशार असला मुलगा तर मग सायन्स डॉक्टर, इंजिनियर, करायचं वकील. तेच तेच म्हणजे आणि छोट्या टिपिकल. सिटीमध्ये औरंगाबादसाठी तर तेच असतं की मग आणि तिथे काय स्वप्न आहेत की मग मुंबईला जावं की पुण्याला जावं की तिथे मोठं बना पण नोकरीतच असं नाही की दुसऱ्या काही करण्यात तर हे फार जरुरी आहे तू जे बोलतोयस कारण हे मला पण रिलेट होतं कारण मी पण हे केलंय 11 मध्ये आणि सायन्स मग सगळे IITs करत होते हे सगळं मी गेलेली आहे फेजवरून सो प्लीज शेअर. येस. मग 12thला परत आर्ट्स घेतलं. वो तो होना ही था, क्योंकि हम इतने बुद्धिमान थे, की सायन्स के बियॉन्ड हम थे. हम ते हां, सायन्सला आपल्याला म्हणजे हां. सायन्स आपल्याला समजू नाही शकणार. मग आर्ट्स घेतलं, मग त्याच्यामध्ये पण तेच माती खाल्ली आणि मग मला कळलं, की नाही यार आपण ना ड्रामा मध्ये गेलं पाहिजे. ड्रामा आपल्याला आवडतं हं. आणि अब एज ऐसी होती है ना, की उस बीच में प्यार, इश्क और खूप लवकर नाही झालं का? मोहब्बत 12वीच्या आधीच? नाही 12वी नंतर म्हणजे 10th 12th झालं. हां. ग्रॅज्युएशन सुरू झालं. ग्रॅज्युएशन पण आर्ट्समध्येच. त्यात पण ड्रामा नव्हता. हां. नंतर मग एस-बी कॉलेजला परत रिॲडमिशन घेतलं ओके. आणि मग ड्रामाचं तिथे होते घारे सर. ओके. मग त्यावेळेस ते माझी सुरुवात झाली ड्रामाची आणि पण काय होतं ते एज जे होतं ना, त्या एजमध्ये मग कॉलेज, मग गर्लफ्रेंड आणि मग लाईफ वेगळ्या ट्रॅकवर जी जाते ना, त्या ट्रॅकमध्ये मी पण गेलो आणि मग त्या त्या झोनमध्ये मग वेगवेगळी जी कामं येतात. म्हणजे एक असतं की डॅड मॉम म्हणतात, "बेटा तू क्या करना चाहती है? हं. अच्छा, ये तेरी 5 लाख की फीस पे कर दी, चल आगे बढ़." बरोबर. एक जगह पर ऐसा है कि तुम्हें करना तो है लेकिन फीस ही नहीं है, अब क्या करेंगे? अब किसको बोलेंगे? और जो भी रिश्तेदार होते हैं, जो भी अपने करीबी लोग होते हैं, उनमें से सच्चा कौन है, वो तब पता चलता है. मुश्किल टाईम्समध्ये आणि डिफिकल्ट पिरियडमध्ये आणि व्हेन यू आर नॉट इन अ प्लेस टू गिव्ह समथिंग, दॅट इज व्हेन द रियालिटी हिट्स आणि सगळ्यात जवळच्यामध्ये पहिले हिट होते. हे तर मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून पण सांगते आणि मला असं वाटतं वी ऑल गो थ्रू इट इन सम वे ऑर दी अदर इन डिफरंट फेजेस. मग जे मिळालं ते काम करावं लागलं. इन द सेन्स पैसे होते, म्हणजे एज्युकेशनसाठी वडिलांचे जे पैसे मिळाले ते होते. बट मग आता अर्निंग सोर्स काही ना काही पाहिजे. मग मी फोटोग्राफी केली. आता हा सेटअप जो आहे तो बघून मला या टीमचा खूप रिस्पेक्ट वाटतोय. कारण यांच्यामुळं आपण दिसतो. बरोबर. मग मी वेडिंग शूट करायचो, मॉडेलिंग शूट करायचो. औरंगाबादची जी युनिव्हर्सिटी आहे, हो. तिथे आम्ही मुलांना घेऊन जायचो. आजपासून 10, 15, 20 वर्षापूर्वी. किती छान! आणि तेव्हा तर हे काही सोशल मीडिया काही दाखवायला जागा नव्हती हे सगळे काहीच कामं तू जे नाही, केलेस. काहीच नव्हतं आणि माझा भाऊ जो होता तो फोटोग्राफर होता ओके. आणि तो मुंबईला आला. त्याने बरेचसे सेलिब्रिटी शूट वगैरे केले. मग त्याने मला ती फोटोग्राफी शिकवली. मग मी फोटोग्राफीमध्ये आलो. ओके. फोटोग्राफी केली, पण ते माझं पॅशन नव्हतं. म्हणजे मी यासाठी सांगतोय, की आपल्याला अपॉर्च्युनिटी नसल्या ना, तर आपण स्टक झालं पण नाही पाहिजे बरोबर. आणि कधी काय सुरू करायचं, कधी काय सोडायचं. बरोबर. ते पण डिसिजन जे आहेत ते मी कसे घेतले, ते मी स्टेप बाय स्टेप सांगतो. खूप जरुरी आहे. तर मग फोटोग्राफी केली काही वर्ष. पण ते माझं जे लाँग टर्मचं गोल आहे त्याला मॅच नव्हतं करत. मग MLM, मल्टी लेव्हल मार्केटिंग ओके, वॉव! ते पण केलं कारण मला ह्याच्यात कसं ट्रान्झिशन केलंस तू? म्हणजे हे फ्रेंड्स असंच जे हां, म्हणजे थ्रू फ्रेंड्स थ्रू वाया वाया? फ्रेंड्स होते आणि काय असतं, जब आपको कम समय में बड़ा बनना है ना, तो जहाँ पे आपके सपने पूरे हो सकते हैं, वो अपॉर्चुनिटीज़ अपने पास आती है.
मग तशी अपॉर्च्युनिटी आली. मग त्यात मी 4 ते 5 वर्ष काम केलं ओके. आणि मी लीडर होतो. 4-5 हजार लोकांची टीम, मग त्यांचे सेमिनार घेणे, त्यांना मोटिवेट करणे, या सगळ्या गोष्टी. तिथून मला जे ट्रेनर आहे माझ्यामधला, तो डेव्हलप झाला. तिथून मला स्टेजवर बिनधास्तपणे बोलणे, ते मी तिथून शिकलो. हाऊ टू डील विथ पीपल, ते मला तिथून शिकायला मिळालं. म्हणजे फॉर्मल एज्युकेशन, चला आपण ॲब्रॉड नाही जाऊ शकलो, खूप मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये नाही शिकू शकलो, पण जिथे होतो तिथून मला ते नॉलेज मिळालं आणि त्याच गोष्टीचा फायदा मला मग पुढे झाला. म्हणजे हे ट्रान्सलेट किती ब्युटिफुली झालं इन द सेन्स की तुला तेव्हा माहिती नव्हतं की हे कुठल्या अँगलमध्ये आणि हे होईल, पण लाईक फ्रॉम देअर मला आता तेच समजतं आणि आय एम ग्लॅड की तू हे बॅकग्राऊंड देतोयस, कारण की तिथून हे स्किल्स तू लर्न करून आणि मग ते ऍक्टिंग मध्ये आणि तुझ्या आवडतीच्या इंडस्ट्रीमध्ये कसं तू हे ट्रान्सलेट केलं. ते सगळे डॉट एक दुसऱ्यासोबत कनेक्ट झाले. राईट. पण ते करताना ना खूप म्हणजे मेंटली आपण हे होतो की यार मेरे जो ड्रीम्स है, बरोबर. मैं कहाँ जा रहा हूँ, क्या कर रहा हूँ, क्यों मैं स्टक हो गया हूँ. बट सीन काय असतो माहिती आहे का, ज्यांच्याकडं फायनान्शियल सपोर्ट नाही आहे ना, त्यांच्याकडे दुसरा पर्याय पण नसतो हो. आणि अगदी बरोबर. मन मारून ते काम करावंच लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपण कधीच वापस आणू शकत नाही, वेळ. तो लाईफचा वेळ निघून जातो. म्हणजे तू ज्यावेळेस 16 इयर्सची होती आणि 5 आणि 45-50ची होशील, तर पैसा गेलेला वापस येईल, पण वेळ वापस नाही. वेळ नाहीये, तुमचं युथ येत नाही, तुमची तो पर्टिक्युलर फेज येत नाही. बरोबर. बट मग तिथून पण आम्ही शिकलो. प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घेतली मी आणि हळूहळू मग विचार केला काय करायचं. मग आता त्या सगळ्या प्रोफेशनमध्ये असताना मला आता वाटलं यार अभी बहुत हो गया, अभी अपना मेन जो पैशन है उसके पीछे भागना चाहिए और मुंबई या ड्रामा इन सब चीज़ों में हमने आ जाना चाहिए. मग औरंगाबादला फोटो स्टुडिओ पण रन करत होतो मी, फोटो पैठण गेटला. ओके. आणि माझी जी वाईफ आहे, ती वाईफ तिथेच इंजिनिअरिंग कॉलेजला होती, PS कॉलेजला. अच्छा, आणि PS ला. PS ला होती आणि मी फोटोग्राफर, तिथे. ती इंजिनियर. हे आता आता ते म्हण प्यार इश्क और मोहब्बत तू पहिलेच यूज इथे करून टाकलं. इथे इंट्रोड्यूस झालं. त्यावेळेस पण आले होते छोटे 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 येतात ना की अरे देखते प्यार हो गया, ते फिल्म वाला सगळा सीन असतो. आणि मग 4 वर्ष आम्ही सोबत होतो. मग त्यावेळेस तेच की म्हणजे राईट लाईफ पार्टनर भेटली, सपोर्टिंग, जशी मला पाहिजे तशी. आणि तिचा असली हिरो मी आहे, की विनय सक्सेसफुल झाला पाहिजे. किती छान. मी बऱ्याचदा असं होतं कपल्समध्ये की मेरी भी लाईफ आहे, मग पती म्हणतो मेरी भी लाईफ आहे, हो. आणि दोघांचं मग ते मॅच नाही होत. बरोबर. दोघं ॲम्बिशियस आहेत, Alignment ठीक आहे. आहे, हां. पण एकमेकांना सपोर्टिंग नसतील तर मग तो प्रॉब्लेम होतो. त्या बाबतीत मी लकी राहिलो. आणि फिर शादी, और शादी में ऐसी दिक्कत आई कि लड़का क्या करता है, फोटोग्राफर है. आणि ती इंजिनियर आहे. लड़की क्या करती है है, ना, लड़की इंजिनियर. इंजीनियर है. तर कोणता मम्मी पप्पा म्हणेल बेटा आजा और शादी कर ले. मग तिथे थोडं त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं. कन्व्हिन्सिंग कोणी जास्त गेली? कन्व्हिन्सिंग मलाच करावी लागली. पण ते पण चांगले आहेत. म्हणजे त्यांनी खूप जास्त इश्यू नव्हता, फक्त प्रोफेशनला घेऊन किंवा आता कोणतेही ॲज पॅरेंट्स पेरेंट्स हे बघ, हे तर म्हणजे बोलू की नाही बोलू, पण फायनान्शियल स्टेबिलिटी बघतातच. बघतातच. स्टेबिलिटी बघतात. बट मी लकी होतो. आणि माझी जी वाईफ आहे स्वरूपा, तिने त्यांना कन्व्हिन्स केलं, ते ॲग्री झाले आणि मग जर्नी सुरू झाला. मग लग्न झालं माझं आणि त्यावेळेस मी होतो 29 वर्षाचा. ओके. नाव आय एम 44. ओके. मग माझी बायको माझ्यासाठी खूप लकी आहे. व्हेरी नाईस. कारण असं झालं की त्यावेळेस लग्न झालं आणि औरंगाबादचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी जे आहे, तिथे ड्रामा डिपार्टमेंट आहे. राईट. आणि तिथे माझी वहिनी पण होती, जी PhD करत होती. मग तिने सांगितलं की ड्रामासाठी ॲडमिशन ओपन झालंय, तू खूप पॅशनेट आहे, जा ॲडमिशन घे. वा. आणि त्यावेळेसचे जे फॅकल्टी होते तिथले, त्यांनी मग बोलवलं आणि तिथे माझं ॲडमिशन झालं. मग ते 1 वर्षाचा जो कोर्स होता, त्या 1 वर्षाच्या कोर्समध्ये ॲक्च्युअल एज्युकेशन मला मिळालं. तुझं जे बेस फाउंडेशन सगळं जिथून म्हणजे तुला एक ते एज्युकेशनच्या थ्रू तुझं स्ट्रेंथन झालं असं म्हणू जिथून शकतो. मला वाटत होतं की मला हे करायचं, पण तोपर्यंत लग्न झालं होतं आणि मी फोटोग्राफी करायचो परत आणि ते सगळं करणं ड्रामा म्हणजे वगैरे. सायमल्टेनियसली तुझं चालू होतं इन द कारण सेन्स. अर्निंग सोर्स कारण पॉईंट ऑफ व्ह्यू, फायनान्स, हां, एक्झॅक्टली. फायनान्शियल पॉईंट ऑफ व्ह्यू काही नव्हतं. राईट.
मग ते झालं आणि त्यानंतर मग मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पोस्ट हम्म, ग्रॅज्युएशन आहे असं हम्म, कळलं हम्म. आणि ते 2 वर्षाचं आहे. मग त्याचे इंटरव्ह्यूज ऑडिशन्स सगळे द्यावे लागणार. मग वाईफ बोलली की विनय जा तू. ती प्रेग्नंट होती, 6वा महिना चालू होता. म्हटलं यार मी जाईल तिकडे, इन्कम सोर्स काय नाही, फोटोग्राफीवर काही होत नाही, काय करायचं. मग ती बोलली बघ विनय पुढे जायचं तर तुझा मॅनेज करते. वाव. मग ऑडिशनसाठी आलो मुंबईला. हम्म. तर 100 ते 150 स्टुडंट्स होते, त्यातले 25 मुलं त्या कोर्ससाठी सिलेक्ट होणार, ह्या त्या जे मास्टर्सचे होतं. मास्टर्ससाठी. माय गॉश. तर मग यार सिलेक्शन होईल नाही होणार. त्यांनी ऑडिशन पाठवले, ते डान्स गाणे काय काय करायचं ते पाठवलं आणि मग मुंबईला आलो. ते ऑडिशन दिलं. ऑडिशनमध्ये पण 5 जणांचं पॅनल बसलेलं, एकदम धीर गंभीर लोक. हे किती नर्व ब्रेकिंग आहे. मी असं तुम्ही डिस्क्राईब जरी करतोय कारण माहितीये मला कसं फील होतं आणि ते पण असं एक छोट्या सिटीवरून कम्पॅरेटिव्हली येऊन टू जस्ट बी एक्सपोज टू दिस. मग ते ऑडिशनमध्ये त्यांनी सांगितलं एक नाटकाचा उतारा होता. मी नव्हेच, जे नाटक आहे हा. त्याचा उतारा केला, तो त्यांना आवडला. वा. डान्स माझा जास्तच चांगला आहे, म्हणजे समजून घे. करायचा का नाही ह्याच्यानंतर म्हणजे इतका ब्रेक मध्ये? हा कळालं मला, हा म्हणूनच मी म्हणते करायचा का नको तू. नको नाही तर मी ऑफर नाही दिली असती. मग आणि कसं हँडल टॅकल कसं मग केलंस? ते झालं, मग गाणं होतं ते पण झालं आणि नंतर मग त्यांनी काही प्रश्न विचारले, का का करायचं तुला. Right. मग त्याची उत्तरं दिली आणि मी होतो 29चा एज पॉईंट ऑफ व्ह्यू, 29-30. स्टुडंट जे माझ्यासोबत होते ते होते 23-24. मग मला ती भीती वाटली की यार एजमुळं कदाचित सिलेक्शन नाही होणार, पण मी खूप डेस्परेट होतो मुंबईला यायचं. फेअर पॉइंट. मी हे का सांगतोय माहिती आहे का, की एका छोट्या शहरातून त्यावेळेस आजपासून 10-15 वर्षापूर्वी एका कॉमन फॅमिलीमधल्या मुलाला मुंबईला येणं म्हणजे किती कठीण होतं. खूप 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 म्हणजे रिसोर्सेस नाही आजकाल तर खूप इझी झाले म्हणून हे फार जास्त वेट कॅरी करतं कारण की आणि त्या टायमिंगचं स्टोरी आता सांगणं इज ऑल्सो व्हेरी डिफरंट. हां सो यू आर व्हेरी राईट. आणि तू म्हणजे आणि एकटा आणि विथ हे बघ इंडिव्हिज्युअल पण तू असतास की तू सिंगल असता तर ते पण एक वेगळं गोष्ट झाली असती. बट बायको टू हॅव लाईक अ फॅमिली अ बेबी ऑन द वे, आय थिंक दॅट्स इनक्रेडिबली हार्ड अँड चॅलेंजिंग. मीन्स बाय एम टेलिंग यू नो की आपण हार नाही मानली पाहिजे. मग ते ऑडिशन मी दिलं. ऑडिशन दिल्यावर 25 स्टुडंटची नावं लागतात. मग त्यात आम्ही सगळे रिटर्न एक्झाम पण असते. माय मग गॉड. जाऊन ते बघणं की यार नंबर लागला का. 25 नावं आणि खाली वेटिंग लिस्टवाले, 1 2 3 4 5 नंबर लग गया. आणि ती मोमेंट म्हणजे भाई क्या ही हो गया, मुंबई के डोर खुल गए. फर्स्ट स्टेप ना तुझा म्हणजे फर्स्ट पहिला स्टेप. इथे यायचं आणि तेव्हा तुझे फिलिंग हाँ फर्स्ट स्टेप की यार चलो अभी कसली सुरुवात हो गई. कारण तुम्ही ट्रॅकवर लागलास हां है ना. कारण तुम्ही खूप मल्टिपल काम करताना जे तुमच्या लॉंग टर्म गोल सोबत कनेक्टेडच नाहीये. करेक्ट. बरोबर आहे. तिथे काय होतं, तुम्हाला वाटतं टाइम मेरा जिंदगी का बहुत वेस्ट हो रहा है, असा तो फील आणि होतो. एक फ्रस्ट्रेशन फील होतं आणि सारखं हे क्वेश्चन की मैं कर क्या रहूं, मैं क्या कर रही हूँ. मला पण हे खूप झालंय. मी जेव्हा फायनान्स करत होती माझं फक्त बॅकग्राऊंड इकॉनॉमिक्स आणि फायनान्स होतं म्हणून मग ते ऑब्व्हियसली नोकरी त्याच्या ट्रान्सलेट झाली आणि बाहेर जायचं तर मग पैसा कुठून कमवायचा. सो ऑल ऑफ दीज वर डिक्टेटिंग मी काय करते, नॉट की माझं पॅशन मला डिक्टेट तेव्हा नाही करत होतो. सो आय अंडरस्टँड ते फिलिंग इन हॅव्हिंग दॅट. आणि मग तो पहिला ब्रेक आणि स्टेप एक तुला जो मिळाला, सो दॅट्स एक्स्टॅटिक. दॅट्स व्हेरी व्हेरी गुड. तो स्टेप मिळाला. तो स्टेप मिळाल्यानंतर मग अजून मोठं चॅलेंज आलं. अजून मोठं चॅलेंज इन द सेन्स की आता बायको औरंगाबादला प्रेग्नंट लॉजिस्टिक्स. आणि बायको आणि आई सासू सुनेचं किती पटतं तुला माहीतच असेल. प्रत्येक तू घरासारखं तू मैं तू सारखं तू असंच नाही बनलंय तू ते. तू तू मैं असतंच. मग बायको बोलली की आई येणं म्हणजे आम्ही इंडिव्हिज्युअल राहत होतो. हा. आईने सपोर्ट केला, ती इंडिव्हिज्युअल मी मॅनेज करते असं बोलली. मग आता बायको प्रेग्नंट, 2 वर्षाचं पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं. राईट. मग जिथे हजबंड तिच्याजवळ असला पाहिजे तिथं आपल्याला त्या सिटीला सोडून इकडे येऊन राहावं लागत होतं. मग ते बायकोला मिस करणे आणि एव्हरी वीक मी काय करायचो की मंडे टू फ्रायडे माझा तो क्लास चालायचा मुंबई युनिव्हर्सिटीचा आणि सॅटर्डे संडे मी औरंगाबादला यायचोच. ओके. म्हणजे तू बरोबर कारण की आता इथे एकटा आणि मग सॅटर्डे संडे परत जायचं मग परत म्हणजे क्लास ट्रॅव्हल यायला करून क्लास करून करायचा. कधी जनशताब्दी कधी ती आणि किती वेळ तर ट्रॅव्हल मध्येच जातो तर तुला ऍक्च्युअल रिअल टाइम तर घरी स्पेंड करायला म्हणजे कमीच होता त्या वेळात. कमी होतं आणि ते ट्रॅव्हल करून करून पण ना पाठ दुखणे एक्झॉस्ट होऊन किंवा जातं. एक्झॉस्ट होणे, त्या सगळ्या गोष्टी होत्या. मग त्या 2 वर्षामध्ये एकीकडं फोटोग्राफीचं काम करून पैसे कमवायचे
हो, कारण आता तू स्टुडंट आहेस ना. हा, आता तर ते घर कसं चालणार घर कसं त्यानी? चाललं, मग स्वतःचा खर्च ॲज वेल ॲज इकडं घरचा खर्च. सोबत वाईफ PS कॉलेजलाच ती जॉईन केलं होतं तिने, टेम्पररी जे करतात ना लेक्चरशिप. हे आपलं करेक्ट, करेक्ट. ते काय त्याला मला शब्द नाही आठवत आहे, पण जे एक टेम्पररी पोझिशन असते प्रोफेसरची. त्याच्यामध्ये तिने जॉईन केलं होतं. आणि ते ते झाल्यानंतर मग ते 2 वर्षाचा कोर्स केला, त्याच्यामध्ये नाटक शिकलो. आमचे जे टीचर्स होते ते आले आणि ॲक्च्युअल माइंडसेट बदललं, की जी कला मला आवडते त्या कलेशी संबंधित अजून डेप्थमध्ये जाण्याची संधी मिळाली. सगळं शिकलो आणि ते 2 वर्ष मग छान गेले. कारण जेव्हा आपण आपल्याला जे आवडतं तेच करतो आणि फुल त्या झोनमध्ये असतो, तर आपल्याला वाटतं चलो अभी मेरा आत्मा शांत हो गया. तेच आणि काम कामासारखं नाही वाटत ना, की जसं मी कॉर्पोरेटमध्ये केलेलं आहे काम, तर मला असं की म्हणजे वेळा जे असतात, की 10 ते 5 आणि 9 ते हे तर तू 24 तास जरी करशील तरी पण तू काहीतरी करतोय जे मिक्स म्हणजे ते तुझं पर्सनल आणि प्रोफेशनल एकदम एक मिक्स होऊन जातं. कारण की यू आर डूइंग समथिंग यू लव्ह आणि ते किती इम्पोर्टंट असतं म्हणजे टू नो. आणि आय थिंक अ लॉट ऑफ अस म्हणजे मला पण इन्क्लूड करते ह्याच्यात, वी ऑल स्ट्रगल टू इव्हन फाइंड की व्हॉट यू लव्ह. सो आय थिंक यू आर ऑल्सो इनक्रेडिबली लकी. जेव्हा मी तुझी स्टोरी ऐकली, की तुला इतक्या लहानपणीपासून तुला एक पॅशन होतं आणि तुला माहिती होतं की तुला काय करायचंय, का तुला काय आवडतं. आणि हे पण फार दिस इज अ क्वेश्चन फ्रॉम विदिन. कारण आपण ना इतकं डेली लाईफमध्ये बिझी होतो आणि एक्सटर्नल ह्यानी इन्फ्लुएन्स होतो, की मला असं वाटतं थोडंसं आत बघून थोडे हे विचार करायला पाहिजे आणि यंग असतानाच मुलांनी म्हणजे हे असायला यायला पाहिजे. कारण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट क्लॅरिटी आणि जेवढं जेवढं आपण मोठे होऊन जातो एवढे लेयर्स ऍड होत जातात की इट बिकम्स इव्हन मोर कन्फ्युजिंग. मी आता तुझे पॉडकास्ट बघितले ना काही, त्यामध्ये बघितलं छोटे छोटे मुलं जे 20 वर्षाच्या आतली आहेत आणि काय मॅच्युरिटी त्यांची, बघ ना, म्हणजे काय मला पण बोलतात. इथे बसून आहे म्हटलं की म्हणजे आणि इतके असे बोलतात जसं मी म्हटलं मला असं वाटतं की एवढा एक्सपिरियन्स तुम्ही कसा हा, गॅदर केला एवढ्या कमी वेळात. इनक्रेडिबल, इनक्रेडिबल अँड व्हेरी इन्स्पायरिंग. म्हणजे आणि काही एज आणि बॅकग्राऊंड आणि काही लागत नाही बघ. म्हणजे कोविडच्या वेळेस पण लोकांनी किती किती इनक्रेडिबल काम केलंय घरी बसून. आणि आय एम शुअर मला हे तुझ्याकडून पण जाणायचं आहेच आहे की आहे ना काय पुढे. केलंय. हा, हा तेच ते येणार आहे. स्टोरीमध्ये मग दोन एक्झॅक्टली. दोन वर्ष बऱ्याच नाटकांमध्ये काम केलं, माझं लाईफ जगलो खूप आनंदी. ते खूप खुशीत हाँ म्हणजे कि यार, खुशीत हा वेळ हाँ गेला. हा. बहुत अच्छा टाइम मिल गया, बट वो थोडा लेट आया, इट्स ओके. करेक्ट. कर्मा होंगे कुछ होगा. पण मग 2 वर्षानंतर परत जसंही बाहेर पडलो ना, तोपर्यंत मुलगा तो या जगात आला होता. मग खर्चही थांबत नसतात आणि जबाबदार व्यक्ती असेल तर आपण, चल मैंने लेट सुरू किया, राईट. मी माझ्या करिअरमध्ये लेट आलो, पण राईट. त्यामुळं माझी फॅमिली का सफर करेल. सफर नाही आणि मग एक ॲडेड प्रेशर असतं कारण एक टाइम लिमिट पण असतो, की आता जेवढा वेळ घालवला आहे त्याला आपल्याला म्हणजे लवकर हे कव्हर करायचंय, करायचं कव्हर असतं. करायचंय फायनान्शियली पण. एक तो प्रेशर ऑटोमॅटिक ॲड होतो जेव्हा अगर आप एक डिसेंट आदमी हो, तो वो तो आ वो ही जाएगा. आहे. राईट. मग प्रत्येक जो ॲस्पायरिंग ॲक्टर असतो, ट्रेंड ॲक्टर असतो, त्याला जे असतं की यार अब मैं रूल करूंगा, इंडस्ट्री में मैं छा जाऊंगा. वो हमारा भी था, लेकिन हॉस्टेल में या मुंबई यूनिव्हर्सिटी में बहुत कम्फर्ट झोन था. पण जसंही आम्ही बाहेर पडलो आणि मग आम्हाला वर्सोवा आरामनगर आणि वर्सोवा गाव ॲक्टरचा अड्डा, बरोबर. तिथे 12-15 हजार रुपयात तुम्हाला रूम मिळते. ओके. हा, एक फ्लॅट मिळतो 12-15 हजार आता, आणि त्यात 4-5 जण राहू शकतात. बरोबर, बरोबर. हां, हे तर आजपर्यंत दिस इज हॅपनिंग. हो, हो, आजही आहे. आजही आहे हे. 25-30 हजार रुपये डिपॉझिट घेतात ते. आणि मग तिथे आम्ही 4-5 स्टुडंट आमचे जे बॅचमधले होते ते राहायला लागलो. मग आता तुम्हाला यार ऑडिशनला जायचं आहे, तुम्हाला स्वतःला मेंटेन करायचं आहे. तर अगेन तेच की फायनान्शियल तुम्ही, ह्याचाही खर्च असतो. बऱ्याच लोकांना नाही हे रिअलाईज होत, की तुम्हाला सेल्फ केअर आणि मेंटेनन्समध्ये पण ॲज अन ॲक्टर, आर्टिस्ट इन द इंडस्ट्री कुठे जायला फॉर ट्रॅव्हल ऑल्सो जरी तुम्ही फुकटात करताय, पण तिथे पोचायला पण तर पैसे लागतात. फुकटात काहीच होत नाही. कारण तुम्ही पॉसिबलच नाही आहे ना, तुम्हाला ते म्हणजे पैशाशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि मी वारंवार तुम्हाला आणि व्ह्युअर्सला का सांगतोय माहिती आहे का, की म्हणजे एक फायनान्शियल प्रॉब्लेम एखाद्या व्यक्तीला खूप वेळपर्यंत थांबवून ठेवतो आणि त्याला लवकरात लवकर सॉल्व्ह करणं खूप गरजेचं असतं. मग त्याच ठिकाणी मी स्टुडिओ टाकला, म्हणजे एक फोटोग्राफी सेटअप बनवला की चलो जो भी आएंगे उनका फोटोशूट करेंगे, वहाँ से कुछ पैसे आएंगे. पण माझं आणि इंडस्ट्रीतली जी रिॲलिटी ती पाहिली मी, की माझ्या बरोबरीचे जे मुलं होते ते, चलो भाई, हां कास्टिंग कोऑर्डिनेटर्सला, हां. हाँ भाई आ जाओ चिकन खाते हैं, हाँ रूम पे आ जाओ भाई. मग तो कास्टिंग कार्ड कोऑर्डिनेटर येणार, त्याला चिकन खाऊ घालणार, मग भाई मेरे लिए देखना यार कुछ कुछ तो निकाल.
मग तो CID सावधान इंडियाचं कास्टिंग क्राईम करणारा, पेट्रोल क्राईम हे पेट्रोल, मग तो बरोबर. 1-2 दिवसाचे एक रोल काढणार. म्हटलं अरे 2-3 दिन का शूट करके आखिर हमने क्या ही पा लिया. क्या पाहिलं तुम्ही जे जेवढा जेवढा वेळ आणि हे चिकन खाऊ घालण्यात आणि हे जे टाइम आणि त्याच्यात पण जे वेस्ट केलंय ते तुमच्या त्या शो मध्येच ते मोर दॅन दॅट और लेसच निघाले. यू नो व्हॉट आय मीन? कारण कॉन्टॅक्ट्स नाहीये आणि तुमच्याकडे जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत, जे मित्र भेटले तुम्हाला, त्यांनाच घेऊन तुम्हाला काम शोधायचं आहे. इंडस्ट्रीमध्ये रिक्वायरमेंट आहे 10 जणांची, अवेलेबल लोकं आहेत 10,000. 10,000 बरोबर. मग त्यात करणार काय? मग मी ते सगळं पाहिलं, म्हटलं यार ये तो फ्लो अपने अंदर बैठ नहीं रहा है, की एक-एक को जाके मिलो, हाय मैम मेरे लिए कुछ है, हाय सर मेरे लिए कुछ आणि है. तुम्हाला असं सांग, की जेव्हा हे बघ, कारण मी हे का क्वेश्चन विचारते आता तुला मध्ये थांबून, की जे हे बघ, आपण जेव्हा औरंगाबादला म्हणजे तेव्हा तू दुरून असतो, तेव्हा तर आपण फक्त व्हिज्युअलाइज, इमॅजिन आपण ऐकतो एक हो. तिकडे गोष्टी, पण तेव्हा तर आपण व्हिज्युअलाइजच करतोय नुसतं, की काय असेल आणि कसं असू शकतं. तर इन द सेन्स तेव्हा एक अंडरस्टँडिंग आणि एक व्हिज्युअलायझेशन का ठीक आहे, थोडंफार ऐकून असतं. पण मग तू जेव्हा ऑन ग्राउंड आला, म्हणजे जेव्हा मुंबईला आला, चल पहिले मग मास्टर्समध्ये पण होता, तर तेव्हा पण थोडी एक कवर्ड बबल टाईप रियालिटी असते, मी बरोबर, म्हणेल. बरोबर. मग तू एक्सपोज झाला जेव्हा हळू जेव्हा राहायला गेला ह्या 4-5 मुलांसोबत, तो हाऊ डिफिकल्ट वॉज इट, कितना मतलब ये था की टू कम टू टर्म्स विथ इट, यू नो, की व्हॉट इज द रियालिटी. कारण हेच तुझे हे सगळं तू तेव्हा बघत होतास ना, हां. की असं पाहिजे तसं पाहिजे. तर तुझं होतं का असं डिफरंट, की तू पहिले काय वेगळं थोडं एक्सपेक्ट केलं होतं आणि रियालिटी इज डिफरंट? कारण लॉट ऑफ लोक आपण जेव्हा ड्रीम करतो आपण फार वेगळे ड्रीम्स करतो हां. आणि मग इथली जी इंडस्ट्रीची रियालिटी आहे ती खूप वेगळी आहे. 100% वेगळी होती आणि म्हणजे मी जसं तुला सांगितलं ना, की कास्टिंग डायरेक्टर, कोऑर्डिनेटर्सला हे मुलं माझ्या बरोबरीचे, ते बोलवायचे, "भाई चिकन खाओ, मटन खाओ, दारू पिओ दारू पिओ, और कुछ तो एक्झॅक्टली. रोल दो." मग त्यांना रोल जे मिळाले ते 1 डे, 2 डे काही ना काही मिळाले. माझा सेल्फ इमेज जो आहे तो क्रिएटर्स आहे सुरुवातीपासून आणि मी खूप रिस्पेक्ट करतो, सेल्फ रिस्पेक्ट. तर मला म्हटलं यार ते लोकांकडे जाऊन बोलणे आणि प्लीज मेरे लिए कुछ करो, मेरे लिए कुछ करो. तो ये मेरे मतलब मला पटत नव्हतं. माहिती नाही का? म्हणजे इगो असेल किंवा सेल्फ इमेज असेल, काही असेल. असं तुला वाटतं कारण इट इज नथिंग टू डू विथ आर्ट युअर युअर टॅलेंट. म्हणजे इथे तू काही असं ते तुला नुसतं चिकन मटन आणि दारूच्या ह्याच्यावर काही रोल्स काढून देतात बट दे आर नॉट इज देअर अ प्लेस वेअर असं आहे की बिकॉज यू आर अ क्रिएटर, यू आर अ क्रिएटिव्ह पर्सन, तू आर्टला पण रिस्पेक्ट करतो म्हणून तू आणि तू प्रेम करतो म्हणून ह्याच्यात आहे. तर ते एक असू शकतं की ह्याच्यात म्हणजे हे काय आहे द वे टू ऑल्सो गेट अ रोल. म्हणजे हाच जर तू विचार कर की तुला क्राईम पेट्रोल आणि जे काही असेल, पण तुला जर हे ऑडिशन थ्रू आलं असतं का, तू कुठे जाऊन अप्लाय केलं असतं आणि मग तू सिलेक्ट झाला असता, वुड दॅट हॅव मेड अ डिफरन्स, को इज इट द पाथ दॅट वॉज क्वेश्चनेबल टू यू? सी सिच्युएशन अशी आहे ना, की असं बोलतात की कॉन्टॅक्ट्स के बगैर आपको काम नहीं मिलता. ते तर म्हणजे ओके. आणि सत्य आहे. पहिला मुद्दा. दूसरा मुद्दा ऐसा होता है ऑडिशन सिर्फ नाम के लिए लिए जाते हैं। ओके. ऑडिशन जो है ना, ऑडिशन में छोटे-मोटे जो रोल होते हैं ना, वही बचते हैं, बाकी सारे रोल टेबल पे फायनल होते हैं. म्हणजे ऑलरेडी डिसाइडेड ऑलरेडी आहे. डिसाईड असतात. तिसरं की मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं, की मी त्यावेळेस पण माझी तीच मॅच्युरिटी होती, की मी ऑडिशनला पण गेलो, तर 100 लोकांच्या लाईनमध्ये मी पण उभा आहे आणि मी ऑडिशन देतो येतोय, ऑडिशन देतो येतोय. ऑडिशनला विरोध नव्हता माझा. पण माझ्याकडे फायनान्शियल सपोर्ट पण नव्हता ना, की मी रूमचं भाडं भरू, माझा खर्च काढू आणि सपोर्टशिवाय नाही होत गं काहीच. तुम्हाला म्हणाला कि यू नो सपोर्ट शिवाय काय होत नाही, तो वो तो है कि सपोर्ट के बिना और यू नो हम बोलते हैं कि चलो मेंटल सपोर्ट एक होता है, इमोशनल सपोर्ट होता है, बट फिजिकल सपोर्ट होता है, बट सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट फाइनेंशियल सपोर्ट ही है। ये मैं 100%. बहुत लोगों को ना समझाने का ट्राई करती हूँ ना वेरी प्रैक्टिकल वे, क्योंकि ना लोग बहुत होते हैं कि यार नहीं ये मुझे बहुत सपोर्ट करते हैं, वो बहुत सपोर्ट करते हैं, बट एज लॉन्ग एज इट्स नॉट फाइनेंशियली, तुम्हारा यू नीड फाइनेंशियल सपोर्ट, तुम्हें फाइनेंशियल सपोर्ट नहीं मिलेगा तो तुम कैसे करोगे कुछ भी? यहाँ पे क्या फ्री में दे रहा है बिल्कुल. कोई? ट्रैवलिंग, गर्ल्स है एक्टिंग फील्ड में, तो मेकअप करना है, कॉस्ट्यूम अच्छे चाहिए, जिम चाहिए, डाइट अच्छा चाहिए, सारी चीज़ें चाहिए. तो तब क्या हो रहा था, मैंने ऑब्जर्व किया. मैंने देखा कि यार इंडस्ट्री कैसे काम कर रही है, क्या क्या चीज़ें हो रही है. और कई बार हम हमें ये कई बार हमें ये भी चेक करना है कि मेरे अंदर क्या फ्लो है. फॉर एग्जाम्पल XYZ कोई और बहुत अच्छे से कर सकती है, बट वो आप नहीं कर सकते. लेकिन जो आप बेस्ट कर सकती हो ना, वो आपका रोल मॉडल भी नहीं कर सकता. कोई नहीं कर सकता है। तो गलती कहाँ होती है कि जो रोल मॉडल है हमारे या जिनको हम मानते हैं वैसे हम बनने की कोशिश करते हैं. तो मैंने बोला नहीं भाई, मेरे अंदर ये जो फ्लो है, ऑडिशन, लोगों से मिलो, बात करो, प्लीज़ मेरे लिए कुछ करो, प्लीज़ मेरे लिए कुछ करो, ये मेरे अंदर है नहीं. तो
मैं उसको बुरा नाही कहूंगा, मी त्याला चुकीचं नाही बोलणार, पण ते मी नाही करू शकलो. ते तू नाही आहे. मी नाही करू शकलो, म्हणजे मी माझ्यात तेवढे पेशन्स नव्हते. मैं खूब स्ट्रगल करते हैं आणि आई एम रिलेटिंग, मुझे इतना रिलेट हो रहा है ये, क्योंकि मेरे साथ भी ये बहुत होता है कि मैं एज अ पर्सन नहीं हूँ। अभी जैसे तुमने भी बोला ना, मुझे पता नहीं क्यों है, ईगो है कि मेरा आदत नहीं है, मुझे उसका जवाब नहीं है कि क्यों मैं नहीं कर सकती हूँ। और मुझे भी कभी कभी मन होता है कि ऐसा करना चाहिए क्या, ऐसा ही तो लोग होता है, ऐसा ही करते हैं, कभी देख के ऐसा कन्फ्यूजन अंदर क्रिएट होता है। लेकिन मुझे बहुत टाइम लगा खुद से एट पीस होने के लिए, मतलब मैं आफ्टर 30 ओनली, इन द सेंस आई हैव बिकम मोर टुगेदर आणि मी कॉन्फिडेंट झाली आहे। मुझे ऐसा लगता है कि नहीं, अगर मुझे नहीं, क्योंकि वो एडेड प्रेशर है और मैं ऑल द मोर परफॉर्म नहीं कर पाती हूँ, तो मेरा ये बहुत मैं रिलेट कर सकती हूँ। तो आई थिंक यू आर सेइंग अ वेरी गुड थिंग, क्योंकि लोग बहुत पियर प्रेशर में भी बहुत चीज़ें कर लेते हैं एंड देन दे लूज देयर टैलेंट और दे लूज देमसेल्व्स। परफेक्ट। अब यहाँ पे आया मेरा ट्रेनिंग, कौन सा, MLM का, जो मैं मल्टी लेवल मार्केटिंग में था, जहाँ पे मैं सेमिनार लेता था, लोगों को गाइड करता था, बड़े बड़े भाषण देता था, हाउ टू डील विद पीपल। मेरा लीडर आया बाहर, उसने बोला भाई विनय अब तू ये सब छोड़ और तू अपना ही कुछ बना। तो अगेन फिर से फोटोग्राफी शुरू की मैंने, फोटोग्राफी शुरू की तो औरंगाबाद आना पड़ा अगेन। मतलब देखो की आपण औरंगाबादमधून मुंबईला आलो, मुंबईला येऊन ते एज्युकेशन घेतलं, 1-2 वर्ष ते एखाद वर्ष तिथे राहिलो, येणं जाणं केलं आणि फायनान्शियल प्रॉब्लेममुळं परत औरंगाबादला येऊन मला तिथून फोटोग्राफीच्या ऑर्डर्स घेणे आणि परत शूट करणे, ते सत्र सुरू झालं। पण एक गोष्ट चांगली झाली कि जो मैंने बोया था वो उगना शुरू हो गया, क्योंकि एक दो लड़कों का मैंने फ़ोटोशूट किया था जो अपने औरंगाबाद संभाजी नगर से थे। ओके। तो उन लड़कों को मैंने गाइड किया कि एक्टिंग करो, ये करो, वो करो। तो उन्होंने बोला कि अरे यार आप फ़ोटो तो अच्छे निकालते ही हो, बट आप एक्टिंग क्यों नहीं सिखाते? व्हाई डोंट यू शेयर योर नॉलेज? मैंने बोला नॉलेज तो शेयर करूँगा, लेकिन सर 25,000 दे सकता हूँ। ओ माय गॉड। मैंने बोला क्या?